आणि स्लायडरवर आपल्याला काय करायची होती, जो आपण हा डेटा प्रिंट केलाय स्लायडरचा, तो डेटा फक्त जस्ट आपल्याला काय करायचा होता, डायनेमिकली बनवायचा होता, बरोबर. मग त्याला डायनेमिकली बनवायचा असेल तर काय करणार, जो आपण हा डेटा स्टॅटिक राईट केलाय ना, जस्ट त्याला आपण करू डायनेमिकली. म्हणजे जो हा आपण डेटा स्टॅटिक राईट केलाय त्याला आपण काय करू, सर्व्हर कडून घेणार आहोत. कुणाकडून, सर्व्हर कडून. आणि सर्व्हर कडून डेटा घेण्यासाठी आपण कुणाची मदत घेणार आहे, एपीआय ची मदत घेणार. कशाची मदत घेणार आहे, एपीआय ची. मग मला सांगा, एखादा आपल्याला एपीआय कॉल करण्यासाठी कोणत्या पॅकेजची गरज आहे, ऑनलाईन मेंबर, कशाची, ऍक्झिओस. ओके. मग ऍक्झिओस जे काय पॅकेज आहे त्या पॅकेजला मी जस्ट काय करतो, इन्स्टॉल करतो. आपला जो काही सीएमडी आहे त्याला एकदा स्टॉप केला, स्क्रीनला मी करतो एकदा क्लिअर, आणि इथे कमांड टाकतो npm i ऍक्झिओस. जस्ट इथे काय केलं, एंटर. म्हणजे जे काय ऍक्झिओस नावाचं पॅकेज आहे ते पॅकेज काय होईल आता इथे इन्स्टॉल होईल. झालं पॅकेज इन्स्टॉल. ठीक आहे. जो आपला प्रोग्राम होता, जो काय आपला प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टला मी रिएक्झिक्यूट करून ठेवतो. ठीक आहे. आपलं जे काय पॅकेज आहे ते पॅकेज काय झालं इथे आता डाउनलोड झाले. ओके. आता त्याचा यूज करायचा आहे आपल्याला होम कंपोनंट मध्ये. जस्ट मी काय करतो इथे की त्या पॅकेजला इथे इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट कुणाला इम्पोर्ट करायची, ऍक्झिओस. फ्रॉम कुठून, ऍक्झिओस. केला इथे इम्पोर्ट. ठीक आहे. इम्पोर्ट केल्यानंतर जस्ट मी इथे काय करतो, एक स्टेट बनवतो. जसं की त्या स्टेटला नाव देतो स्लाइड्स. त्या स्टेटचं असेल एक फंक्शन, जसं की सेट स्लाइड्स. ठीक आहे. स्लाइडचा यस कॅपिटल करू, इक्वल टू यूज स्टेट. आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा राहणार, की कोणत्या टाईपचा आपल्याला एपीआय कडून डेटा घ्यायचा आहे, त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा येतो, ऑब्जेक्टचा काय, अरे ऑब्जेक्टचा. मग इथे काय राईट करणार, अरे राईट करणार. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपल्याला एखाद्या एपीआय ला कॉल करायचे असेल तर आपण एक फंक्शन राईट करतो किंवा यूज इफेक्टच्या आतमध्ये राईट करतो. जस्ट मी इथे काय करतो, मग यूज इफेक्ट घेतला, राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि त्याच्या आतमध्ये एक एरो फंक्शन घेतलं. इथे एरो फंक्शन. आता मला एखाद्या एपीआय ला कॉल करायचे असेल तर मी इथे राईट काय करणार, ऍक्झिओस डॉट. आपल्याला डेटा घ्यायचा आहे, काय करायचं आपल्याला, डेटा घ्यायचा आहे. मग मी इथे काय राईट करू, गेट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये असते आपली URL, आणि लास्ट मध्ये डॉट डेट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक एरो फंक्शन. त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो, रिस्पॉन्स भेटतो. तुम्हाला जे नाव वाटेल ते तुम्ही नाव देऊ शकता. आणि जस्ट त्या रिस्पॉन्सला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग, जसं की सर्व्हर रिस्पॉन्स, आणि इथे करतो RES. ठीक आहे. आता URL कोणती टाकायची, की आपल्याकडे एक URL होती, तुम्हाला स्लाइडरची URL दिलती ना मी, अरे तुम्ही दिलती ना. ठीक आहे. असं काहीतरी होती AtoZITHub.org अशी काहीतरी एक वेबसाईट होती. त्या वेबसाईट मधून आपल्याला स्लाइडर, आणि त्या स्लाइडर मध्ये आपल्याला काय भेटत होतं, त्या एपीआय मध्ये ह्या प्रकारे असा 3 डेटा भेटत होते ना. मग हीच आपली एपीआय यूज करणार आहे. जस्ट ह्याला मी कॉपी करतो, ऍक्झिओसच्या आतमध्ये जिथे आपल्याला URL लागते तिथे मी काय करतो, पेस्ट केले. इथे पेस्ट. ओके. आउटपुट पेजला आलो. जस्ट इथे मी काय करतो, एकदा रिफ्रेश करतो. ओके. इथे रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, आपला स्लाइडर गायब झालाय, काय अडचण नाही. जस्ट मी इथे कन्सोल ओपन केला, आणि कन्सोलच्या आतमध्ये आपल्याला काय भेटलाय, रिस्पॉन्स भेटलाय. अरे रिस्पॉन्स भेटलाय का नाही, भेटलाय. आणि रिस्पॉन्स मध्ये काय काय आलंय, कॉन्फिग, डेटा, हेडर, रिक्वेस्ट. ह्यामधला महत्वाचा कोण आहे, डेटा. मग मी असं राईट करू शकतो की त्या रिस्पॉन्स मधून आपल्याला काय हवंय, डेटा. आउटपुट पेजला आलो, डबल एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर आपल्याला सर्व्हर कडून 3 डेटा आले तिथे. आणि त्या डेटाच्या आतमध्ये काय आलंय, स्लाइडरची इन्फॉर्मेशन आली ना. ओके. मग जो डेटा आलाय तो डेटा मी काय करतो, ह्या स्लाइड नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. त्यासाठी मी इथे काय राईट करणार, मग सेट स्लाइड्स राऊंड ब्रॅकेट, त्याला काय द्यायची, रिस्पॉन्स मधून
डेटा द्यायची. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपल्याला त्या एपीआय कडून डेटा भेटला की तो कुठे स्टोअर होणार आहे, कुठे स्टोअर होणार आहे, ह्या स्लाइड्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये. झाला इथे? ठीक आहे. आणि जसं ह्या स्लाइड नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर झाला तर त्यांनी खाली काय केलं, अगोदरच स्लाइड्स मधून मॅप फंक्शनचा यूज करून त्यांनी डेटा काय केला, इथे प्रिंट केलाय. केलाय ना प्रिंट? अरे केलाय का नाही? केलंय ना. जसं आपण आउटपुट पेजला गेलो, जस्ट मी इथे काय करतो, एकदा रिफ्रेश करतो, तर जे काही आपले स्लायडरचे इमेज होत्या त्या काय झाल्यात, आता इथे डायनेमिकली झाल्यात. ठीक आहे. आता मी जस्ट काय केलं, सर तुम्ही डायरेक्ट एक व्हेरिएबल बनवला आणि डेटा डायरेक्ट कसं काय प्रिंट झाला, असा क्वेश्चन पडलाय का? ठीक आहे. त्याच्या आधी आपण कोणता डेटा केला यूज? स्टॅटिक डेटा होता. स्टॅटिक डेटा कशात होता? ह्या स्लाइड नावाच्या व्हेरिएबल मध्ये. जस्ट कसा होता ते दाखवतो. असा डेटा होता ना स्लाइड्स मध्ये. कसा होता? एक ॲरे ऑब्जेक्ट होता आणि आपल्याला सर्व्हर कडून डेटा कसा येत होता? ॲरे ऑब्जेक्ट मध्ये. मग जस्ट मी काय केला, जो हा स्टॅटिक डेटा होता त्याच्या जागी मी काय केला, राईट, फक्त जो एपीआय कडून डेटा येतोय तो फक्त मी काय केला, इथे पास केला. आणि ऑलरेडी चॅट जीपीटीने आपल्याला काय केलं होतं की जो डेटा आलता स्लाइड नावाच्या व्हेरिएबल मध्ये, त्यांनी मॅप फंक्शन राईट करून त्याला इथे व्हॅल्यूच्या जागी आपण त्यांनी काय केलंय, स्लाइड केले. इंडेक्स नंबरच्या जागी इंडेक्स स्लाइड. जस्ट तो डेटा काय केला, इथे प्रिंट केलाय. जसं आपण आउटपुट पेजला गेलो, इथे रिफ्रेश केलं तर जो आपला स्लाइडर होता तो काय झाला, आता एपीआय कडून डेटा घेतोय आणि प्रिंट करतोय. समजलं इथं का कॉम्प्लिकेट झालं इथं? नाही समजलंय ना? त्यानंतर अजून काय डेटा येतोय, जस्ट आपण इथे इमेज प्रिंट केली ना. जसं मी इथे आलो, हा H1 ची गरज आहे का आपल्याला? रिमूव्ह करू याला मी. करायचा रिमूव्ह? ठीक आहे, काही गरज नाही म्हणून तो कशाला ठेवायचा. ओके, कुठे येतो H1, कुठे राईट केलं? ठीक आहे, वरतीच असेल. ठीक आहे, हा फ्रेश डेअरी प्रोडक्ट. ओके, आम्हाला हा H1च नकोय. H1 पण नको आम्हाला. त्यानंतर जो काही त्याचं सबटायटल दिलंय ते पण नको आपल्याला, आणि बटन पण नको. ठीक आहे, हे तिन्ही पण मला रिमूव्ह करायचे. बटन इथे आहे, सबटायटल इथे आहे, इथे आहे. ओके, आणि तिन्ही कशात राईट केले आहेत, एका ड्यू मध्ये. डायरेक्ट तो ड्यूच उडून टाकून आपण. कोणता? हा ड्यू. जस्ट हा ड्यू रिमूव्ह केला. काही इफेक्ट झाला का इथे? नाही झाला. ओके, जस्ट जे कॉन्टेंट लागत होतं ते फक्त मी काय केलं, रिमूव्ह केलं. ओके, त्यानंतर सपोज आता आपला स्लाइड चेंज कधी होतोय, 4 सेकंद नंतर. ठीक आहे, होतोय का? ठीक आहे, होतोय इथे. ओके, असं काहीतरी होतंय. जसं मी ह्या स्लाइडवर क्लिक केलं, ठीक आहे, जस्ट मी याच्यावर काहीतरी क्लिक केलं तर कुठेतरी गेलो पाहिजे ना आपल्या प्रोडक्ट कडे. ठीक आहे, मग जी आपण एपीआय कॉल केली होती त्या एपीआय मध्ये आपल्याला अजून काय काय डेटा भेटतोय बघा. ठीक आहे, इथे मी जस्ट त्याला ओपन करतो आणि ओपन केल्यानंतर इथे बघा आपल्याला काय भेटतंय. फर्स्ट स्लाइडर टेबल आयडी, त्यानंतर इमेज तर आपण प्रिंट केली, त्यानंतर हेड भेटतंय आणि अजून काय भेटतंय, बटन भेटतंय. आणि त्या बटन मध्ये काहीतरी अशी URL दिली आहे. मग आपण काय करू, जसं ह्या स्लाइडवर आपण क्लिक करतो तर ह्या URL ला आपण जाणार. समजतंय ना? ठीक आहे, मग त्यासाठी मी काय करतो, जो अरे ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रिंट केलाय कुठे, ह्या मॅप फंक्शनच्या आतमध्ये जी ही इमेज आहे त्या इमेजला मी काय करतो, एका अँकर टॅग मध्ये घेतो. जस्ट अँकर टॅग ओपन केलं त्या इमेजच्या बाहेर आणि त्याचा एंड करतो त्या अँकर टॅगच्या इमेजच्या बाहेर. आणि HRF मध्ये आपण टाकू की इथे कर्ली ओपन केला, क्लोज केला, आणि त्याच्या आतमध्ये मी सांगतो की जो हा स्लाइड मध्ये डेटा आला, कशात आलाय, त्या स्लाइड मध्ये डेटा आला. मग स्लाइडच्या आतून काय प्रिंट करायची, की स्लाइड BTN. ओके, इथे मी राईट करतो स्लाइड BTN. आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे रिफ्रेश केलं. ठीक आहे, काही चेंजेस दिसत नाहीत आपल्याला. आपण चेंजेस कुठे केलेत, ह्या स्लाइडच्या ह्याच्यावर. जसं मी ह्या स्लाइडवर येतोय तर माझं काय होतंय, पॉइंटर होतंय का. जसं मी ह्याच्यावर क्लिक केलं तर काय ओपन झालं, कुठे आलो, A to Z च्या वेबसाईटला आलो. येतोय ना? ठीक आहे. ओके, आता इथे काय होतंय,
जसं मी ह्याच्यावर काहीतरी चेंजेस होऊ राहिले तसं मला वाटतंय. ओके, हे काय अडचण नाही. ठीक आहे, जसं मी ह्याच्यावर क्लिक करतोय तर काय ओपन होतंय, त्याच टॅब मध्ये काय होतं, इथे एक नवीन वेबसाईट ओपन होती. ओके, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, जस्ट जो आपला अँकर टॅग घेतलाय त्या अँकर टॅगला आपण असं टार्गेट देऊ शकतो है ना. टार्गेट मध्ये अंडरस्कोर ब्लँक असतं है ना, ब्लँकच असतं ना. ठीक आहे, मला पण आठवत नाही आता काय असतं. जस्ट ह्याच्यावर क्लिक केलं तर काय झालं, इथे नवीन टॅब ओपन होतोय. तो टॅब ओपन होतोय का आता. ठीक आहे, जसं मी त्याच्यावर क्लिक केलं तर काय झालं, इथे नवीन टॅब ओपन. तो मी टार्गेट दिला नसता तर काय होतंय, जस्ट मी हा टॅग नाही देत रिफ्रेश केलं आणि जस्ट मी याच्यावर क्लिक केलं तर काय होतंय, त्याच टॅब मध्ये ती नवीन URL काय होती, ओपन होते. आणि इथे आपण टार्गेट दिलं तर काय होणार आहे, जी काही नवीन URL ओपन होणार आहे ते कशात होणार आहे, नवीन टॅब मध्ये. तिथे काय करायचं, अंडरस्कोर ब्लँक द्यायचं. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, जस्ट मी ते रिफ्रेश केलं, क्लिक केलं तर नवीन टॅब ओपन झालाय. ठीक आहे, झालं इथं आपला प्रॉब्लेम सॉल्व. समजलं इथं. ऑनलाईन मेंबर पॉइंट क्लिअर इथं सर्वांना. अरे ऑनलाईन मेंबर समजलंय का, थोडं कॉम्प्लिकेट झालंय तुम्हाला, समजलंय. अरे समजलंय का नाही, ऑनलाईन मध्ये एकाच जणाला समजलंय का, कन्फ्युज होतात तुम्ही, कन्फ्युज होतात का गरमत आहे, काय होतंय एक सांगा काय होतंय, बटन घेतलं होतं ते. ठीक आहे, जस्ट इथे काय केले आपण, आता ही काही इमेज आहे ना, आपल्याला काय भेटते, एपीआय मध्ये काय भेटते, एक URL भेटते. जस्ट मी एपीआय ओपन करतो तर त्या एपीआय मध्ये आपल्याला काय भेटतंय की एक URL भेटते बटनची, बरोबर ना. काय भेटते ते, URL भेटते. मग मी ते काय केलं, जी ती URL कधी ओपन झाली पाहिजे, जस्ट मी ह्या इमेजवर क्लिक केल्यानंतर. कधी, ह्या इमेजवर. मग ही अख्खी काय आहे, हा सगळा इमेजचा पार्ट आहे ना, जो काय एवढा पार्ट दिसतोय ते काय आहे, इमेज आहे. मग मी काय केलं, इथे फक्त जो आपला इमेज आहे त्या इमेजच्या बाहेर मी काय केलं, अँकर टॅग घेतला आणि त्याचा क्लोज कुठे केला, इमेजच्या क्लोजिंग साईडला. ओके, आणि त्या इमेज मध्ये HRF मध्ये मी कोणता पाथ दिला, की जो आपल्याला एपीआय मध्ये भेटत होता तोच मी काय दिलाय, तिथे पाथ दिलाय. जसं की आपल्या इथे डिफरंट डिफरंट पाथ येत होते. ठीक आहे, जसं की इथे आलाय A to Z ORG आलाय, सेकंड मध्ये काय आलाय, www.amazon.com, आणि तिसऱ्यामध्ये काय आलाय, ठीक आहे, A to Z ORG चा आहे. ओके, जस्ट मी ह्या URL वर क्लिक केलं तर कुठे आलो मी आता, A to Z ORG लाच येतोय. ठीक आहे, दुसऱ्याच, ठीक आहे, ह्याच्यावर क्लिक केलं तर कुठे आलो मी आता, A to Z लाच आलोय. ओके, सपोज ह्याच्यावर क्लिक केलं तर कुठे येतोय मी, ठीक आहे, सगळेच A to Z ला येऊ राहिले आहे ना. काय प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला समजलंय ना पॉईंट तुम्हाला. ओके, दुसऱ्या पेजला मग तुम्हाला ही एपीआय चेंज करायला लागेल. मग सगळं एपीआय मध्ये आपण तो डेटा दिलाय ना, जो डेटा येतोय आपल्याला वरून, तो डेटा कुठून, आता ही इमेज आहे ती इमेज कुठून आली, एपीआय मधून आली. जी काय हा बटनची URL आली ती कुठून आली, एपीआय मधून आली. मग तुम्हाला जो काय हा डेटा चेंज करायचा आहे तो कुठून करायला लागेल, एपीआय मध्ये करायला लागेल. ओके, समजलं नाही तर पॉईंट, फक्त डेटा आपण जस्ट काय केलं, प्रिंट. ओके, हा चेंज करायचे, ती चेंज केली, तिकडनं जो रिस्पॉन्स येतोय तो रिस्पॉन्स फक्त चेंज करायचा. ओके, समजलंय. मग इथं केला आपण स्लायडर डायनामिकली. त्यानंतर नेक्स्ट पार्ट कोणता आहे आपला, प्रोडक्ट. आता जो काय आपण हा प्रोडक्ट शो केलाय तो प्रोडक्ट आता काय होम पेजवर आहे, पण प्रोडक्ट पेज साठी आपण एक नवीन पेज बनवलंय ना, बनवलंय पक्का. ठीक आहे, जसं मी प्रोडक्ट वर क्लिक करतो, अरे काहीच आहे नाही ना. ठीक आहे, त्याला चेंज करण्यासाठी आपल्याला कुठे जायला लागेल, नाव बार मध्ये. नाव बार मध्ये आलो, कुठे आहे ते प्रोडक्ट, जस्ट मी ते काय करतो, स्लॅश प्रोडक्ट देतो, नाही तर प्रोडक्ट्स देतो. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे रिफ्रेश केलं, जसं मी प्रोडक्ट बटनावर क्लिक करतोय तर आलो स्लॅश प्रोडक्टला मी. ठीक आहे, आपण हे कालच काम केलं होतं. ठीक आहे, काही जण नवीन बॅचचे आहेत मॉर्निंगचे, त्यांच्यासाठी मी एकदा ती फाईल डबल रिमूव्ह करून डबल एकदा तुम्हाला राईट करून दाखवतो.
ठीक आहे, आउटपुट पेजला आलो. जस्ट मी इथे रिफ्रेश केलं की एरर येतोय. ठीक आहे, तो एरर मी सॉल्व्ह करतो 2 मिनिटात. त्याला इम्पोर्ट केलाय पण आपण यूज नाही केला, त्यामुळे तो आपल्याला एरर शो होतो. ठीक आहे, आता मी इथे आलो, प्रोडक्टवर क्लिक केलं तर कुठे आलो मी? स्लॅश प्रोडक्टला आलो. पण रिॲक्ट जेएस मध्ये आपण जसं स्लॅश प्रोडक्टवर क्लिक करतोय तर आपलं पेज काय होतंय? रिॲक्ट जेएस मध्ये पेज रिफ्रेश होतं का? मग त्यासाठी मी काय करू, इथे नावबार मध्ये कोणता टॅग? लिंक टॅग यूज करतो. विसरलात, लगेच विसरला. ठीक आहे, असं कुठे लहानपणी शिकलं होतं असं वाटत आहे ना? ठीक आहे, इथे मी काय करतो, लिंक टॅग घेतला, एंटर केलं तर ऑटोमॅटिकली वरती बघा झाला इम्पोर्ट. कुठे झाला? इथे. अरे चुकीच्या जागेवर इम्पोर्ट झालाय ना. इथून नाही झाला पाहिजे, कुठून झाला पाहिजे? कुठून झाला पाहिजे? रिॲक्ट राऊट डॉम मधून. ओके, जस्ट मी ते लिंक राईट करतो तर मला सजेशन आले कुठून कुठून इम्पोर्ट करायची. आम्हाला करायची रिॲक्ट राऊट डॉम. केलाय का वरती चेक करू. रिॲक्ट राऊट डॉम मधून त्यांनी इम्पोर्ट केलाय. ओके, त्याचा आपण क्लोज पण केला इथे. आणि HRF च्या जागी काय असतं इथे? 2 असतं. जसं आउटपुट पेजला आलो, जस्ट मी इथे रिफ्रेश करतो, एकदा बॅक आलो, जस्ट रिफ्रेश केलं इथे मी. जसं प्रोडक्ट बटनावर क्लिक केलं तर पेज रिफ्रेश झालं का आपला? इथे नाही. त्याच प्रकारे मी काय करतो, होमला पण मी काय करतो, एका लिंक टॅग मध्ये राईट करतो. जसं की लिंक, एंटर केलं, HRF च्या जागी 2 असणार आणि 2 मध्ये कुठे जायचं ते सांगायचं. कुठे जायचे? स्लॅश. आलोय प्रोडक्टला. आता प्रोडक्ट पेज शो झालंय का आपल्याला? नाही झालं, कारण आपण बनवलंय का? ठीक आहे, बनवून घ्यायची. मग बनवायच्या आधी मी काय करतो, त्याचा राऊट बनवतो, म्हणजे रस्ता बनवतो. ओके, मग रस्ता बनवण्यासाठी मी app.jss मध्ये आलो. जसा आपण हा स्लॅशचा रस्ता बनवलाय त्याच प्रकारे मी काय करतो, अजून स्लॅश प्रोडक्टचा रस्ता बनवतो. रोड टॅग घेतला, त्यामध्ये मी पाथ सांगतो. पाथ काय देणार आपण? स्लॅश प्रोडक्ट्स. प्रोडक्ट बोला किंवा प्रोडक्ट्स बोला, काय अडचण. ठीक आहे, त्यानंतर एखादा युजर स्लॅश प्रोडक्टला आला तर कशात दाखवायचा? एलिमेंट मध्ये आपण दाखवतो की कोणतं पेज शो करायचे. मग कोणतं पेज शो करायचे आहे का? बनवलंय का आपण? नाही बनवलं. ठीक आहे, मी पेजेस नावाच्या फोल्डरवर क्लिक करतो आणि एक प्रोडक्ट्स डॉट जेएस नावाचं पेज बनवलं. ओके, एंटर केलं, त्याचा कंपोनंटचा कोड राईट करतो. जसं की फंक्शन, जे मी फाईल नेम दिलंय तेच मी काय करणार, कंपोनंटला नेम दिलं. आणि एवढं लक्षात ठेवायचं की फर्स्ट लेटर काय पाहिजे तुमचं? कॅपिटल पाहिजे. ओपन करली, क्लोज करली, आणि याच्या आतमध्ये मी करतो इथे रिटर्न. प्रोडक्ट दुसऱ्या पेजला दाखवण्यासाठी आपण इथे राईट काय करणार? एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव. ओके, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर काही शो झालंय की? इथे नाही झालं, एरर आलाय. आपल्याला काय एरर आला इथे? की आपण इथे पाथ दिलाय पण एलिमेंट मध्ये काही व्हॅल्यू दिली का? नाही. ठीक आहे, व्हॅल्यू देण्यासाठी app.jss मध्ये आलो आणि इथे कोणता पेज शो करायचा आपल्याला? प्रोडक्ट्स. ठीक आहे, प्रोडक्ट कार्ड नाही, प्रोडक्ट. जस्ट मी असं टॅग राईट केला तर ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झाला इथे. जसं आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर आपला H1 काय झालाय? प्रोडक्टचा शो झालाय. आता ह्या प्रोडक्ट नावाच्या पेज मध्ये आपल्याला 2 गोष्टी कॉमन असतात. कोणत्या कोणत्या? नावबार आणि फुटर. प्रोडक्ट मध्ये आलो आणि इथे आपल्याला नावबार हवाय, त्यामुळे पहिली गोष्ट मी नावबार ला इम्पोर्ट करतो. ऍज एका टॅग मुळे मी राईट केलं. त्यानंतर आपल्याला गरज आहे कशाची? सेकंड फुटर. इम्पोर्ट केला, एका टॅग मुळे राईट केलं, आउटपुट पेजला आलं, जस्ट इथे रिफ्रेश केलं. नावबार आणि फुटर का नाही शो झाले? इम्पोर्ट नाही केले का? केलेच नाही ते. लेवल एकदा रिफ्रेश, कन्सोल मध्ये मी एकदा एरर चेक करतो काय येतं नेमकं. ठीक आहे, लिंक केलं, व्हॅलिड एलिमेंट टॅग, चिल्ड्रन ऑर नॉट. ठीक आहे, पेजेस मध्ये कंपोनंट मध्ये नावबार आणि फुटर त्याला इम्पोर्ट केलाय. जस्ट काय प्रोडक्ट्स. ओके, प्रोडक्ट्स मध्ये बरोबर राईट केले ना आपण. जस्ट मी त्याला एकदा रिमूव्ह करतो. फुटरला पण
आणि नाव भरलं पण. ओके, जस्ट आउटपुट पेज आलो, जस्ट रिफ्रेश केलं, एकदा बॅक जातो आपल्या स्लॅशवर. स्लॅशवर म्हणजे काय, आपल्या होम पेजला आलो. ठीक ठीक आहे, होम पेज पण शो होईना, का होईना, एलिमेंट टॅग. ओके, प्रोडक्ट्स राऊट वगैरे वगैरे व्यवस्थित राईट केले आपण. जस्ट मी हा टॅग रिमूव्ह केला, आउटपुट पेज आलो. ठीक आहे, एरर काय येतो इथे, की एलिमेंट दिला. ठीक आहे, मी ठीक आहे एलिमेंट देतो इथे, म्हणजे एलिमेंटच्या आतमध्ये प्रोडक्ट्स स्लॅश एका टॅग मध्ये राईट केलं मी, आउटपुट पेज आलो, जस्ट इथे रिफ्रेश केलं, तरी पण आपल्याला तो एरर येतो. जस्ट आता एरर आलाय तो. लिंक इज व्हॅलिड एलिमेंट टॅग चिल्ड्रन नॉट यूज. ओके, काहीतरी मला वाटतं एक्स्ट्रा इम्पोर्ट झाले कुठेतरी. ठीक आहे, सर काय झालं, लिंक टॅगचं कॅपिटल लिंक टॅगचं कॅपिटल असं काहीतरी झालंय का नाववर मध्ये. अरे इथे बघा, ठीक आहे, फक्त लिंक टॅगचा एल काय टाकलाय मी, स्मॉल टाकलाय, तिथे काय आपला कॅपिटल आहे, त्यामुळे आपल्याला एरर येत होता. ठीक आहे, ऑनलाईन मेंबरचं लक्ष आहे म्हणजे याचा अर्थ. ठीक आहे, झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व तो. आता एकदा मी रिफ्रेश करतो, की जास्त झूम झालं, प्रोडक्ट वर क्लिक केलं तर कुठे आलो मी, प्रोडक्ट पेज आलो. आणि प्रोडक्ट पेज मध्ये दोन गोष्टी काय आहेत आपल्या कॉमन आहे, कोणत्या कोणत्या, फर्स्ट आहे नाव. जस्ट मी त्याला इम्पोर्ट करतो. अरे नाव बारचा एन कॅपिटल आहे, नाव बार इम्पोर्ट केला, जस्ट एका टॅग मुळे मी राईट केलं इथे स्लॅश. आणि फुटर पण गरज आहे, त्यासाठी मी त्याला पण करतो इथे फुटर क्लोज केला, त्याचा सेल्फ क्लोजिंग टॅग. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला, तर आपला इथे काय झालंय, आता नावबार आणि फुटर शो झालाय. समजलाय फायदा नावबार आणि फुटरचा. आता काय केलंय, जिथे आपल्याला लागतोय जस्ट काय करायचं, टॅगला इम्पोर्ट करायची आणि राईट करायची. ओके, ठीक आहे. आता प्रोडक्ट पेजला मी काय करतो, थोडस अजून डिझाईन, त्यासाठी मी जस्ट इथे 2 BR दिले. ठीक आहे, BR दिल्यानंतर जो काही आपला H1 आहे त्याला मी क्लास नेम देतो, त्याला सांगतो टेक्स्ट तुझा असेल सेंटरला असेल, त्यानंतर तुझी टेक्स्टची साईज असेल 5 XL. जसं मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आला इथे प्रोडक्ट्स. ठीक आहे, त्याला अजून मी थोडीशी डिझाईन देतो, जसे की डिझाईन देऊ आपण इथे, त्या फॉन्टला करतो मी इथे बोल्ड करतो. आउटपुट पेजला आलं, जस्ट मी इथे रिफ्रेश केलं तर झाला इथे फॉन्ट बोल्ड. ठीक आहे, आता प्रोडक्ट्स नावाच्या जे काय आपलं पेज आहे त्या पेज मध्ये काय असणार आहेत, सिंपल प्रोडक्ट्स असणार आहेत आपले, बरोबर ना. ठीक, मग जे काय आपल्याला प्रोडक्ट शो करायचे, आता कोणते शो करणार आपण, जसं की होम पेजवर आपण जसा हा प्रोडक्टचा एक कार्ड शो केलाय, त्याच प्रकारे प्रोडक्ट्स नावाच्या पेज मध्ये पण कार्ड असणार आहेत. ओके, मग होम पेज मध्ये आपण काय केलंय, एक प्रोडक्ट कार्ड नावाचा कंपोनंट बनवलाय, आणि त्या कंपोनंटला काय केलंय, जस्ट इथे इम्पोर्ट केलंय. मग प्रोडक्ट मध्ये पण मी तीच करतो, काय करतो, की जो काय आपला प्रोडक्ट कार्ड आहे, जसं की मी इथे राईट करतो प्रोडक्ट कार्डला मी इथे इम्पोर्ट केलं, आणि काय ऍज अ टॅग मध्ये मी काय केलं, त्याला राईट केलं, तर आपला इथे प्रोडक्ट कार्ड आलाय. ठीक आहे, आता त्याची थोडीशी डिझाईन झाली असेल जास्त वगैरे, त्याला आपण ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे, समजलं इतर. ठीक आहे, त्याला ऍडजस्ट करण्यासाठी मी काय करतो, जो होम मध्ये त्याचा पॅरेंट ड्यू आहे त्यालाच मी कॉपी करून आणतो, जसं की हा पॅरेंट आहे ना, त्यालाच मी कॉपी करतो आणि प्रोडक्ट्स नावाच्या पेज मध्ये जस्ट आपण इथे पेस्ट करून टाकतो, आणि त्याचा एंड कुठे असेल, ह्या प्रोडक्ट कंपोनंटच्या खाली. आउटपुट पेजला आलो, जस्ट मी ते रिफ्रेश केलं तर आपला कार्ड झाला आता छोटा, झाला व्यवस्थित शो. ठीक आहे, त्याला आपण अजून थोडीशी डिझाईन करू, जसं की मी त्याला पॅडिंग देतो एक्सेल एक्स साईजनी, की त्याला 5 देतो. आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे रिफ्रेश केलं, झाला व्यवस्थित. ठीक आहे, मला अजून एखादा प्रोडक्ट पाहिजे, त्यासाठी काय करणार मी, कॉपी पेस्ट, कॉपी, जस्ट आउटपुट पेजला आलो, झालेत आपले 3 प्रोडक्ट शो. अजून जस्ट डिझाईन करण्यासाठी 2 BR घेतो इथे. तुम्ही ChatGPT कडून पण डिझाईन करू घेऊ शकता, पण त्याच्या भरोश्यावर थांबू नका सगळे. ठीक आहे, थोडं तुम्ही पण इम्प्लिमेंट करा. झाले प्रोडक्ट पेज शो आता.
ठीक आहे, एवढं सर्वांना समजलं असेल. जस्ट डिझाईनचा पार्ट आहे हा. ओके. मग आता आपल्याला काय करायचे, जे हे प्रोडक्ट्स आहेत ना, ते प्रोडक्ट्स आपल्याला काय करायचे, एका एपीआय मधून कॅच करायचे आणि ते प्रोडक्ट आपल्याला काय करायचे, शो करायचे. आता एखादी एपीआय कॉल करायची असेल आपल्याला प्रोडक्ट नावाच्या पेज मध्ये, तर कशाची गरज आहे आपल्याला, ॲक्झिओसची. इम्पोर्ट केला मी कोण, ॲक्झिओस. फ्रॉम कुठून, ॲक्झिओस. आता आपल्याला एखादी एपीआय कॉल करायची, त्यासाठी एक तर फंक्शन हवंय, नाहीतर यूज इफेक्ट हवाय. जस्ट मी इथे काय करतो, यूज इफेक्ट राईट करतो. जसं की यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन आणि लास्ट मध्ये आपण असं काहीतरी एक लक्ष ठेवण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट आहे. आता आपल्याला लक्ष ठेवण्यासाठी व्हेरिएबल आहे का, नाही. आहे का, नाही. जस्ट मी ते मग राईट क्लिक काय करतो, एपीआय ला कॉल करतो, एक्झिओस डॉट गेट, कारण मला डेटा घ्यायचा आहे. आणि इथे गेटच्या नंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये URL डॉट देन मध्ये काय असतो, एक ॲरो फंक्शन, आणि त्यामध्ये भेटतो आपल्याला सर्व्हर कडून रिस्पॉन्स आणि कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये मी करतो कन्सोल डॉट लॉग. काय करणार, कन्सोल डॉट लॉग मध्ये सर्व्हर जस्ट रिस्पॉन्स असं मी काहीतरी राईट करतो आणि रिस्पॉन्सला प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. आता ही URL कुठून घ्यायची प्रोडक्टची, जस्ट माझ्याकडे URL आहे. ठीक आहे, कुठे आहे, ठीक आहे. जेवढे आपल्या प्रोजेक्ट मध्ये URL लागणार आहे, जे काय आपल्याला URL लागणार आहे, सगळे मी काय केलं, एका PDF मध्ये राईट करून ठेवलं. ओके, तुम्हाला हे प्रोव्हाइड करीन मी PDF तुम्हाला. ठीक ठीक आहे. जस्ट आपल्याला कोणती लागते आता, हे स्लायडरची आपण यूज केली है ना, त्यानंतर आपल्याला प्रोडक्टची पाहिजे. ठीक आहे, जस्ट मी प्रोडक्टची कॉपी करतो. मेथड कोणची, गेट आहे. ठीक आहे, VS कोड मध्ये आलो आणि तिथे URL पाहिजे, तिथे मी काय केलं, हा URL पेस्ट केली. एकदा आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे एकदा मी रिफ्रेश केलं, तर जो काही डेटा आहे आपण तो काय केलाय, कन्सोल केलाय. सर्व्हर कडून जो रिस्पॉन्स आलाय तो आपल्याला कन्सोल मध्ये भेटलाय. काय काय आलंय, कॉन्फिग डेटा हेडर, ह्यामधला महत्वाचा कोण आहे, डेटा. मग मी असं राईट करू शकतो, रिस्पॉन्स मधून आम्हाला काय हवाय, डेटा. आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं, तर आपल्याला सर्व्हर कडून एक रिस्पॉन्स आलाय आणि त्या रिस्पॉन्स मध्ये किती डेटा आलाय, 74 डेटा आलाय. जस्ट हा डेटा आलेला काय करायचा, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. मग व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी एक स्टेट बनवतो, जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, त्याला नाव देऊ आपण इथे प्रोडक्ट्स किंवा प्रोडक्ट द्या, तुम्हाला जे वाटेल ते नाव. त्याचं काय असेल, एक फंक्शन असेल, जसं की फंक्शनला नाव देऊ सेट प्रोडक्ट इक्वल टू यूज स्टेट. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे, एक ॲरे ऑब्जेक्ट है ना, तिथे फक्त कर्ली ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं. ओके, आता ह्या व्हेरिएबल मध्ये डेटा प्रिंट करायचे असेल तर काय करणार आपण, जस्ट सेट प्रोडक्ट नावाच्या जे काही फंक्शन आहे त्याला आपण इथे कॉल करू आणि इथे सांगतो काय करायचं, तू रिस्पॉन्स मधून डेटा स्टोअर करायचा. केला, इथे आउटपुट पेजला आलो, जस्ट मी ते रिफ्रेश केलं, तर आपल्याला सर्व्हर कडून रिस्पॉन्स आला आणि तो रिस्पॉन्स कुठे स्टोअर होणार, आता ह्या प्रोडक्ट्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये. पक्का, ठीक आहे. आता डेटा प्रिंट करायचा. मग डेटा प्रिंट करण्यासाठी आतापर्यंत आपण टेबल मध्ये डेटा प्रिंट करायचा, बरोबर ना, टेबल मध्ये कशात, TR मध्ये. मग आता इथे काय करायचं, तुमच्या कोड मध्ये जिथे आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे तिथे काय करायचं, की रिपीटेड डेटा कोणता आलाय, जो रिपीटेड टॅग आलाय किंवा रिपीटेड ड्यू आलाय, कोणता आलाय इथे, प्रोडक्ट का, त्यामधला काय करायचं, एक पकडायचा. कोण पकडायचा, एक पकडायचा आणि त्याला काय करायचं, एका मॅप फंक्शनच्या आतमध्ये राईट करायचं. मग मॅप फंक्शनच्या राईट आतमध्ये कसं राईट करणार, ओपन करली, व्हेरिएबलचं नाव, कशातनं डेटा प्रिंट करायचा आपल्याला, ह्या व्हेरिएबल मधून. मग इथे प्रोडक्ट डॉट काय आहे सांगा, फ्लाय मेंबर मॅप. मॅपच्या आतमध्ये ॲरो, त्याच्यामध्ये काय काय भेटतं आपल्याला, पहिली व्हॅल्यू, सेकंड इंडेक्स, आणि तिथे असतो आपला एक, जिथे आपण कर्ली ब्रॅकेट टाकतो. React.js मध्ये काय टाकणार आपण, राऊंड ब्रॅकेट टाकणार आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक कार्ड पकडायचा, जो रिपीटेड कोड येतोय तो पकडायचा आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये
राईट करा. त्यांना जस्ट मी रिमूव्ह करून टाकतो. जसं आउटपुट पेजला आलो तर इथे बघा आपले प्रोडक्ट किती शो झालेत आता इथे 74 झालेत ना इथे प्रोडक्ट झालेत ना शो. ओके, पण काय झालं इथे इमेज पण सेम आहे, त्या प्रोडक्टचं नेम पण सेम आहे, सगळंच सेम आहे है ना. आता त्याला आपण चेंज करू. ठीक आहे, मग आता चेंज करण्यासाठी आपण काय करणार आहे, आपल्याकडे डेटा कसा आलाय तो पाहूया. जसं की सर्व्हर कडून आपल्याकडे 74 डेटा आले आणि 74 डेटा मधला आपण एक डेटा पकडू आणि त्या डेटामध्ये काय काय आलंय, कार्ड आयडी आलाय, प्राइस आली, प्रोडक्टची इमेज आली, प्रोडक्टचं नेम आलंय आणि प्रोडक्ट टेबल आयडी आलंय ना एवढं डेटा. मग आता ह्या डेटा मधून आपल्याला फक्त इमेज प्रिंट करायची, तर कसं करणार. जसं आपण टेबलमध्ये TR घेत होतो आणि TR मध्ये TH घ्यायचो आणि TH मध्ये जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट करत होतो. ओके, मग जो आपल्याला हा डेटा आलाय ना तो डेटा आपण काय करू माहिती का, जो हा प्रोडक्ट कार्ड नावाचा जो कंपोनंट आहे त्या कंपोनंटला आपण प्रॉप्स थ्रू डेटा पाठवणार. कशा थ्रू, प्रॉप्स थ्रू. मग प्रॉप्स थ्रू डेटा पाठवायचा असेल तर काय करणार, जस्ट इथे नाव द्यायचं काहीतरी. आपल्याला काय पाठवायचं आहे, नेम पाठवायचे असेल तर नेम राईट करा, तुम्हाला व्हॅल्यू पाठवायची असेल तर व्हॅल्यू करा. मी जस्ट मला इथे डेटा पाठवायचा, काय देतो मी इथे नाव डेटा इक्वल टू आणि जो डेटा पाठवायचा तो कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये राईट करा. केला आणि जो आपल्याला डेटा भेटला ह्या प्रोडक्ट नावाच्या एका ॲरे ऑब्जेक्ट मधून, तो कुठे भेटणार आपल्याला, ह्या व्हॅल मध्ये भेटणार ना. जस्ट मी त्या व्हॅल मधला डेटा ह्या प्रॉप्स थ्रू प्रोडक्ट कार्डला पाठवला. आता प्रोडक्ट कार्ड मध्ये आलो मी, कुठे प्रोडक्ट कार्ड इथे, आणि त्यामध्ये मी काय करतो तो डेटा कॅच करतो. कशा थ्रू, प्रॉप्स. भेटला डेटा, जो तिकडनं पाठवला डेटा तो आपण काय केला, प्रॉप्स थ्रू कॅच केला. जस्ट आता इथे प्रिंट करू, जिथे इमेज आहे ओपन करली केला, क्लोज केला. त्याला सांगू आपण प्रॉप्स मधून डेटा प्रिंट करायची आणि डेटाच्या आतमधून काय करायची प्रिंट, की डेटाच्या आतमधून प्रोडक्टची, जस्ट मी याला कॉपी करतो आणि इकडे येऊन सांगतो, प्रॉप्स मधून डेटाच्या आतून काय प्रिंट करायचे, प्रोडक्ट. जसं मी आउटपुट पेजला आलो तर आपल्या प्रोडक्टचे इमेज शो झाल्या तिथे. आता झाले सगळे प्रोडक्टचे इमेज शो, पक्का, ठीक आहे. त्यानंतर आता काय प्रिंट करायचे आपल्याला, अरे नेम आणि प्राइस तर सेम आहे ना, त्यांना पण आपण प्रिंट करू. मग काय करायचं, प्रिंट करण्यासाठी जस्ट मी एकदा जो सर्व्हर कडून डेटा आलाय त्यामध्ये काय काय आलंय ते पाहू. ठीक आहे, त्यामध्ये आलंय प्रोडक्ट इमेज तर आपण प्रिंट केली, त्यानंतर आपल्याला प्रोडक्ट नेम प्रिंट करायचं. मग मी कुठे आलो, प्रोडक्ट कार्ड मध्ये आलो आणि इथे मी सांगतो ओपन करली केला, क्लोज करली केला आणि त्याच्या आतमध्ये सांगणार, काय सांगणार, प्रॉप्स डॉट डेटा मधून प्रोडक्ट. आउटपुट पेजला आलो, झालेत प्रोडक्ट नेम शो सगळ्यांचे वेगवेगळे. आता काय राहिलं, प्राइस. प्राइस साठी काय करणार, मग इथे जस्ट कुठे प्राइस आहे इथे, ओपन करली क्लोज करली आणि याच्या आतमध्ये प्रॉप्स मधून डेटा डॉट प्रोडक्ट काय आहे नेमकं. ठीक आहे, ठीक आहे. ते कुठे चेक करायचं माहितीये, एपीआय कडून जो डेटा आलाय कसा आलाय, एका ॲरे ऑब्जेक्ट मधून, तो कसा आलाय, काय नावाने आलाय, प्राइस नावाने आलाय. जस्ट इथे प्राइसला मी कॉपी करतो, इथे आले मी पेस्ट केलं. एकदा आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश करून आपण प्रोडक्टची जी काय प्राइस आहे ते चेंज झाली का नाही, 2500, 3000, 1500 आली प्राइस. झालेत आपले प्रोडक्ट शो आता इथे, पक्का. समजलंय तुम्हाला इथं काय केलंय, ऑनलाईन मेंबर सांगा बरं आता, बस करायचे का घ्यायचे अजून पुढे, काय करायचं, समजलंय इथं, समजलंय. ऑनलाईन मेंबर तुम्हाला का थोडं अवघड जायला लागले प्रोजेक्टच, ऑफलाईन मेंबर सांगा. हे आधीच गरमतोय, तुम्ही बोलला नाही तर मग मला पण समजलंय. जसं मी होम पेज वर आलो, कुठे गेलो होम पेज, ठीक आहे. काय ओपन करणार, कन्सोल, आणि कन्सोल मध्ये आपल्याला भले मोठे एरर शो होतात. झाले तिथे
झालेत ना भले मोठे भरपूर सारे एरर. काय एरर आहेत? इन अ लिस्ट शुड हॅव अ युनिक की प्रॉप्स. आला इथे असं काहीतरी एरर दिसतंय मला, है ना? आता हा एरर का आलाय माहितीये तुम्हाला? की आता इथे बघा, जो आपला प्रोडक्ट नावाचं पेज आहे, जो काही आपला कंपोनंट आहे, त्या कंपोनंट मध्ये काय केलं आपण? त्या प्रॉप्स थ्रू डेटा पाठवलाय ना प्रोडक्ट नावाच्या पेज मध्ये. आणि होम पेज मध्ये मी आलो, आणि होम पेज मध्ये पण आपले कंपोनंट आहेत ना, प्रोडक्ट कार्ड, त्यांना डेटा पाठवलाय का? मग ते रुसलेत थोडे. काय झालेत? रुसलेत ते. मग ते रुसल्यामुळे काय झालंय, त्यांनी अख्खं पेजच डायरेक्ट डोक्यावर घेतलंय. होम पेजच काय केले त्यांनी? डोक्यावर घेतले. ओके. मग त्यांना आपण काय करू? नादीगोदी लावण्यासाठी असं काहीतरी डेटा पाठवायचा. जसं की ते डेटा इक्वल टू कर्ली ओपन केला, क्लोज केला. ओके. आणि डेटा कशात आलाय आपला? जो आपण प्रोडक्ट नावाच्या पेज मध्ये ह्या डेटा मध्ये पाठवलाय, तर एका अरे ऑब्जेक्ट मध्ये पाठवलाय. पक्का ना? मग ह्याला डेटा पाठवण्यासाठी मी काय करतो? जस्ट कुठे आपलं प्रोडक्ट होम पेज, होम पेज मध्ये मी एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतला. त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी पहिलं आपलं काय आलंय? स्लाइडर इमेज आहे ना. ठीक आहे. असं मी काहीतरी राईट करतो. आता त्यांना नादी तर लावायला लागेल आपल्याला. एमटी ठेवला, होम आधीला. ठीक आहे. असं जमत नाही का? ओके. इथे पण प्रोडक्ट कार्ड जस्ट मी याला रिमूव्ह करतो. ते काय झाले? दुरुस्तले थोडेसे, त्यामुळे त्यांना काय झाले, त्यांनी अख्खं होम पेजच डोक्यावर घेतलंय. ठीक आहे. जे आपण एक्स्ट्रा राईट केले ते पण मी जस्ट रिमूव्ह करतो. रिमूव्ह केल्यानंतर हे बघा, आता हे पण मी तिन्ही काय करतो? रिमूव्ह करतो. आणि जसं मी होम पेजला आलो, रिफ्रेश केलं, तर आपलं होम पेज व्यवस्थित काय झालं? आता झालंय शो. पण प्रोडक्ट कार्ड शो झालेत किती? जसं मी ते प्रोडक्ट कार्ड प्रिंट करायला गेलो, तर ते प्रोडक्ट काय करतात? रुसतात लगेच. प्रोडक्ट कार्ड सेल्फ क्लोजिंग टॅग राईट केला, इथे आलो, रिफ्रेश केलं, झालं पेज बंद. ते काय होतात? रुसतात. का रुसतात? की त्यांना डेटा भेटला नाही. रुसतात म्हणजे काय? की आपल्याला एक एरर येतोय. काय एरर येतोय तो? की जसं आपण बाकीच्या कंपोनंटला इथे आपण प्रॉप्स पास केलाय ना प्रॉप्स, मग तिकडनं प्रॉप्स डेटाच नाही आला, तर काय भेटणार त्याला? डेटाच्या आतमध्ये प्रोडक्ट नेम भेटेल का? तिथे आपल्याला एरर येईल, प्रोडक्ट नेम इज नॉट डिफाईन्ड. त्यानंतर प्रोडक्ट प्राइस इज नॉट डिफाईन्ड. तिकडनं डेटाच भेटत नाही ना. ते मग डायरेक्ट काय बोलतात? प्रोडक्ट इज नॉट डिफाईन्ड. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू? जस्ट होम पेज मध्ये टेम्पररी डेटा त्यांना पाठवून देऊ आपण. टेम्पररी म्हणजे कसा? जस्ट इथे मी डेटा राईट करतो, इक्वल टू ओपन कर्ली केला, क्लोज कर्ली केला. त्यामध्ये अजून एकदा कर्ली राईट करतो, आणि त्याच्यामध्ये जस्ट मी इथे राईट केलं, सपोज आलाय त्यातनं प्रोडक्ट इमेज, त्या प्रोडक्ट इमेजला मी इथे एम्प्टी पाठवतो. त्यानंतर सेकंड काय आला इथे? प्रोडक्ट नेम. ठीक आहे. त्याला डबल कोड मध्ये राईट करतो, त्याला पण इथे एम्प्टी टाकतो. त्यानंतर अजून कोण आले? प्राइस आलाय. जस्ट हा एक जुगाड म्हणू आपण. तो एरर सॉल्व्ह करण्याचं काय झालं? एक जुगाड आपलं. ठीक आहे. जस्ट इथे एम्प्टी केलं, आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, तर आपलं होम पेज झालं शो. झालं ना जुगाड वर्क? काहीतरी नादीगुदी लावलं, अरे आहे तुझ्याकडे डेटा आहे ना, एक एम्प्टी डेटा पाठवला. समजतंय? ठीक आहे. आता तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे, पण तो पुढे जाऊन करणार आहे. आता आपण इथे फीचर प्रोडक्ट तर सगळे नाही शो करणार. जसं की मग मी एपीआय कॉल करणार, ही एपीआय कॉल केली प्रोडक्टची, तर मला 74 प्रोडक्ट काय होते? फीचर मध्ये दिसते. पण जेवढे फीचरचे प्रोडक्ट आहेत तेवढेच मला शो झाले पाहिजे. ठीक आहे. तो मेथड आपण काय करू? जेव्हा आपलं प्रोडक्टचं पेजचं काम कम्प्लीट होईल, तेव्हा आपण होम पेजच्या इकडे काय करू? लक्ष देऊ. ठीक आहे. तोपर्यंत जस्ट ह्याला आपण असंच ठेवू. ओके. समजलंय तुम्हाला इथवर? मग ऑनलाईन मेंबर इथवर